नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तुमच्या समस्यावरती एकदम रामबाण असा उपाय। तुमच्या सगळ्या जणांचं खूप सारा कमेंट्स आल्या होत्या की कंबरदुखी प्रचंड होत आहे किंवा गुडघेदुखी होत आहे, तर मग काय करायला हवं, घरगुती आपण काही उपचार करू शकतो का किंवा घरगुती असे काही हॅक्स करू शकतो का, उपाय करू शकतो का। तर ते तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे। जे पदार्थ आपल्या घरामध्ये असतात त्याच पदार्थाचा वापर करून आपण आज हे मॅजिकल असं दोन उपाय बघणार आहोत। नक्की करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडतील आणि मेन म्हणजे तुमच्या सगळ्या आजी आजोबांसोबत मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आजी आजोबांना वयानुसार तर हे होतच होतं, पण आपल्या यंगस्टरमध्ये सुद्धा ही समस्या खूप जास्त व्हायला लागली आहे। आपल्याला कंबरदुखी जास्त काम केल्यामुळे होतं किंवा अति आपण जास्त एकाच ठिकाणी बसलेलो असो, एकाच ठिकाणी जास्त काम करत असू, तर अशा वेळेस कंबरदुखी होते। डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंबरदुखीचा त्रास हा वाढतो, त्यामुळे तुम्ही हे नक्की एक वेळ अवश्य ट्राय करा। उपाय नंबर पहिला खूप सोपा आणि साधा उपाय आहे आणि कारगर सुद्धा आहे। आपल्याला इकडे लोखंडाचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये जे आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे। हो, मोहरीचंच तेल आपण का घेतो तर त्यामागे एक कारण आहे। मोहरीचं तेल हे गरम असतं आणि हिवाळ्यामध्ये थंडी प्रचंड असते, त्यामुळे मसाजसाठी मेनली आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे। मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इकडे तिळाच्या तेलाचा वापर करू शकता, पण मोहरीचं किंवा तिळाचं तेल या दोनपैकी एकच घ्यायचं आहे। थंडी आहे त्यामुळे आपण खोबरेल तेलाचा वापर करत नाही आहोत आणि तसंही मसाजसाठी खोबरेल तेलाचा वापर नाही करायला पाहिजे। मोहरीचं तेल हे कारगर असतं। आता यामध्ये जे आहे आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे। तेजपत्ता असा कुचकरून टाकायचा आहे। खूप जास्त आपल्याला स्वेलिंग असेल, पेन होत असेल तर तेजपत्ता हा खूप कारगर आहे। आता आपल्याला एकदम मंद आच करायची आहे आणि हा तेजपत्ता जोपर्यंत यामध्ये काळपट होत नाही, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क जोपर्यंत या तेलामध्ये उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने शिजत ठेवायचं आहे, गरम करायचं आहे। दुसरी गोष्ट, मोहरी जे काय मोहरीचं तेल काय करतं की जिथे काही आपल्याला स्वेलिंग झाली आहे, दुखत आहे, तिथे जे आहे स्वेलिंग फार कमी करतं, वेदना फार कमी करतं आणि तिथले जे आहे ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीने होतं। म्हणून आपण कधीही इथे जे आहे मोहरीच्याच तेलाचा वापर करत असतो। सो अशा पद्धतीने बघा आपण हे करून घेत आहोत। यामध्ये तुम्ही एक कापूरची वडी सुद्धा टाकू शकता, पण एक वेळ अवश्य हे जे आहे नक्की एकदा ट्राय करून बघा। आता हे करत असताना या गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे, तुम्हाला हे फ्रेशलीच बनवायचं आहे। कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल किंवा कुठे पडला असेल, मुक्कामार लागला असेल, अशा वेळेस तुम्हाला सगळ्यांसाठी हे एकदम कारगर असं तेल आहे। म्हणजे असं फ्रेशली आपण केल्यामुळे काय होतं, आपल्याला आराम सुद्धा खूप लवकर मिळतो। जेव्हाही तुम्ही हे करत आहात तेव्हा एका गोष्टीची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे की याचा तुमचं जिथं काही दुखत आहे, फॉर एक्झाम्पल तुमची कंबर दुखत आहे, तर तिथे व्यवस्थितरित्या याचा शेक बसायला हवा। म्हणजे अगदी जळता कामा नये, पण शेक बसायला हवा। पटकनसा गाळून घ्यायचा आहे आणि कोमट असतानाच आपल्याला याचा व्यवस्थितरित्या मसाज करून घ्यायचा आहे। असं केल्याने आपल्याला काय होईल, रोज याच्यामधनं आराम मिळत जाईल। रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे। दिवसभर काहीच करायची गरज नाही, कारण आपण हे केल्यानंतर झोपलो तर आपलं मसाज केल्यानंतर आपल्याला झोप सुद्धा खूप छान पद्धतीने लागते। ज्या काही वेदना आहेत त्या वेदना फार कमी होतात आणि हळूहळू आपलं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुद्धा तिथलं व्यवस्थित होतं आणि ज्या काही वेदना होत होत्या त्या फार कमी होतात। हे तुम्हाला रेग्युलर करायचं आहे जोपर्यंत तुमची कंबरदुखी थांबत नाही किंवा तुमचे गुडघेदुखी थांबत नाही। रोज या पद्धतीने तुम्हाला त्याचा मसाज करायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला ठणक वगैरे जाणवत नाही। हिवाळा आहे त्यामुळे पटकन थंडीमध्ये सुद्धा जायचं नाही। सॉक्सचा वापर करायचा, कानाला बांधायचं त्याचबरोबर स्वेटर घालायचं, जेणेकरून आपल्याला गरमी राहील आपल्या शरीरामध्ये। चला दुसरा उपाय बघूयात। हा उपाय आपल्याला इंटरनली घ्यायचा आहे। हा उपाय खूप कारगर आहे, सगळे करू शकेल, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरं। इकडे जे काही मी प्रमाण सांगत आहे हे प्रमाण तुम्ही थोडं थोडं अर्धा चमचा सुद्धा करू शकता। हे तुम्हाला करत असताना फ्रेशलीच रोज बनवायचं आहे। ज्या पद्धतीने आपण तेल फ्रेशली बनवलंय तसंच बनवायचं आहे। त्यानंतर 1 चमचा इकडे टाकायचा आहे आपल्याला ओवा आणि जिऱ्याचं समप्रमाण इकडे राहणार आहे। जर तुम्ही वेट लॉस वरती असत असाल तर इथे अजून एक ॲडिशनल टाका, ते म्हणजे तुम्हाला धने टाकायचे आहे। धने, ओवा, जिरे तुम्ही व्यवस्थित जे आहे समप्रमाणात घेऊ शकता। आता तुम्ही इकडे बघू शकता, हे आपण अशा पद्धतीने यामध्ये 2 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि तुम्ही खरं तर हे रात्रभर किंवा तुम्हाला हे रात्री प्यायचं आहे तर तुम्ही दिवसभर हे अशा पद्धतीने यामध्ये ठेवून हे पाणी तसंच ठेवून नंतर जेव्हा प्यायचं तेव्हा गरम करून ही पिऊ शकता। यामुळे गॅसची बचत होईल। तेजपत्ता 2 घेतलेले आहेत। व्यवस्थितरित्या आपल्याला याचे बारीक बारीक असे
काप करून घ्यायचे आहेत तेजपत्ताचे आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे। आता इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। समजा तुम्ही 2 ग्लासाचा वापर केलेला आहे तर इकडे तुम्हाला जोपर्यंत हे पाणी 1 ग्लास होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर जोपर्यंत हे 2 ग्लास पाणी होत नाही मीन्स अर्धा ग्लास पाणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे शिजवत राहायचं आहे। म्हणजे यामध्ये जो आपण ओवा, जिरे, तेजपत्ता टाकलेला आहे तर याचा संपूर्ण अर्क जो आहे तो आपल्या पाण्यामध्ये उतरेल। हे पाणी तुम्हाला कधी प्यायचं आहे ते सुद्धा मी सांगते। यामध्ये खरं तर आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो समोर सांगणार आहे, पण याचा वापर कधी करायचा ते जाणून घेऊयात। तर रोज सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे प्यायचं, म्हणजे उठल्याबरोबर तुम्ही गरम पाणी पित असणार तर तुम्हाला हे प्यायचं आणि रात्री जेवण झाल्यानंतर तुम्हाला झोपण्याच्या आधी हे प्यायचं आहे। म्हणजे तुम्ही मसाज करणार आहात तर मसाजच्या आधी हे प्या, मसाज करा आणि झोपा। तुम्ही बघणार तुम्हाला झोपसुद्धा फार शांत लागेल। जर तुम्ही वेट लॉसवरती असाल, डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम असेल, मेटाबॉलिझम रिलेटेड प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सुधारण्यास हे पाणी खूप मदत करतं। त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की अवश्य करा। आणि हे बघा तुम्ही अशा पद्धतीने हे झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे, म्हणजे यामध्ये आपण जे पदार्थ टाकले त्या सगळ्यांचा अर्क आता यामध्ये उतरलेला आहे। ठीक आहे, आता हे गरम गरम पाणी आहे। आता तुम्ही बघू शकता अर्धा ग्लास हे पाणी झालेलं आहे। हे पाणी थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। ह्या पाण्यामध्ये आपण गरम गरमच दुसरा जो काही आपण इन्ग्रेडियंट घालणार आहोत सगळ्यात शेवटचा जो खूप महत्त्वाचा आहे तो आपल्याला गरम असतानाच यामध्ये टाकायचा नसतो, तो व्यवस्थितरित्या आपल्याला अगदी कोमटसर पाणी असताना टाकायचा असतो। अगदी अति गरम पाण्यामध्ये आपण ते टाकलं तर ते कुठेतरी आपल्या बॉडीसाठी हानिकारक ठरू शकतं, म्हणून आपल्याला तसं काहीच करायचं नाही आहे। आता हे जे काही पाणी आहे यामध्ये जर तुम्ही वेट लॉसवरती असाल तर सब्जा सीड्स टाकायचे। सब्जा सीड्समुळे जे आहे तुम्ही हे पाणी जर रात्री झोपण्याच्या आधी पिलं किंवा सकाळी उपाशी पोटी पिलं तर तुम्ही बघणार तुमच्या शरीरातलं जे काही फॅट्स असलेलं आहे ते हळूहळू कमी होण्यास खूप मदत होईल। मी सुद्धा ह्या ड्रिंकचा नेहमी वापर करत असते। कुठेतरी जर तुम्हाला वेट मेंटेन ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे ड्रिंक खूप कारगर आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी काही होत असेल तर याचा नक्की वापर करा। मेटाबॉलिझम, डायजेशन रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम असेल तर ह्या पाण्याचा तुम्ही अवश्य एकदा वापर करा। गरम गरम म्हणजे असं सिप सिप करून आपण पिऊ इतपत हे असायला हवं। आता तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये टाकायचं आहे मध। त्यामुळेच आपण इकडे काय केलेलं आहे तर हे थोडंसं कोमट होऊ दिलेलं आहे। कोमट असतानाच यामध्ये मध टाकायचं आहे, गरम गरम असताना नाही। आणि हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे। तुम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट जाणवेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे कमीत कमी तुम्हाला 15 दिवस ट्राय करायचं आहे आणि जास्तीत जास्त महिनाभर करू शकता। कसल्याच प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला याने दिसणार नाही, याचं मी तुम्हाला गॅरंटी देते। तुम्हाला जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल, जर तुम्ही यामध्ये धने वगैरे टाकले तर शुगर जरी असेल तर खूप कारगर असतं। त्यामुळे ऑल इन वन आहे, सगळ्या प्रकारचे याला हे नक्की चालू शकतं। तुम्ही एक वेळ अवश्य हे 15 दिवस तरी ट्राय करा आणि कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी 21 दिवस नक्की ट्राय दिला पाहिजे। तुम्ही हळूहळू या गोष्टी करा, तुम्हाला नक्कीच खरंच याचा फायदा होईल। आणि हिवाळ्यामध्ये काय होतं की पायामध्ये जर आपण सॉक्स वगैरे घातलेले असेल तर गरमी येते, त्यामुळे त्याचा वापर नक्की करा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ